मुलांनो, आता आपण विद्यार्थमालेचा भाषाभ्यास पाहूयात। पहिला श्लोक बघा, त्यावरील प्रश्न एक वाक्येन उत्तर, म्हणजे एका वाक्यात उत्तर लिहा। विद्यार्थी किम त्यजेत? विद्यार्थी सुखम त्यजेत। सुखार्थी किम त्यजेत? सुखार्थी सुखम त्यजेत। आता दुसरा प्रश्न बघा, संधी विग्रहम कुरुत। आपण संधी विग्रह शिकलेलो आहोतच। त्यजेत विद्याम, आता याचा संधी विग्रह काय होईल? त्यजेत अधिक विद्याम। दुसरं बघा, त्यजेत सुखम, त्यजेत अधिक सुखम। कुतो विद्या, कुतः अधिक विद्या। इथे विसर्ग संधी आहे, ती आपली अजून झालेली नाहीये। कुतो विद्यार्थिनः म्हणजे कुतः अधिक विद्यार्थिनः, असा संधी विग्रह होतो या शब्दांचा। पुढचा प्रश्न बघा, समानार्थक शब्दम लिखत। विद्या ज्ञानम, विद्यार्थी छात्रः। चौथा प्रश्न बघा, प्रश्न निर्माणम कुरुत। प्रश्न निर्माणम कुरुत। पहिलं बघा, सुखार्थी विद्याम न लभते। इथे विद्याम या शब्दाखाली रेष ओढलेली आहे। विद्याम हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि आता तुम्हाला यावरून प्रश्न तयार करायचा आहे। प्रश्न काय तयार होईल? सुखार्थी किम न लभते। आता पुढचं बघा, विद्यार्थी सुखम न लभते। विद्यार्थी हा शब्द अधोरेखित केलेला आहे। कहा सुखम न लभते, कह सुखम न लभते असा प्रश्न तयार होईल। आता श्लोक दुसरा पाहूयात आपण। एक वाक्येन उत्तरत। कीदृशम जलम पिबेत? वस्त्रपूतं जलम पिबेत। कीदृशीम वाणीम वदेत? कीदृशम कीदृशी म्हणजे कसे। कीदृशीम वाणीम वदेत, सत्यपूताम वाणीम वदेत। आता पुढचा प्रश्न आहे, समानार्थक शब्दम चित्वा लिखत। वाक, वाक म्हणजे वाणी। पवित्रम म्हणजे पूतम। ऋतम म्हणजे सत्यम। उदकम म्हणजे जलम। आता पुढचा प्रश्न आहे, स्तंभ मेलनम कुरुत म्हणजे जोड्या लावायच्या आहेत। दृष्टिपूतः ची जोडी काय येईल? पादः येईल। वस्त्रपूतम ची जोडी काय येईल? जलम येईल। मनःपूतम ची जोडी काय येईल? आचरणम येईल। सत्यपूताची जोडी काय येईल? वाणी येईल। श्लोक तिसरा पाहूयात। एक वाक्येन उत्तरत। प्रश्न पहिला आहे, त्यातलं पहिलं, मनुजः कीदृशम धनम कांक्षेत? मनुजः अलब्धम धनम कांक्षेत असं उत्तर येईल। वृद्धम धनम कुत निक्षिपेत? वृद्धम धनम तीर्थेषु निक्षिपेत। दुसरा प्रश्न बघा, क्रमानुसारम रचयत म्हणजे तुम्हाला क्रमाने ही वाक्य लावायची आहे। मला असं वाटतं हे तुम्हाला जमेल। प्रश्न तिसरा बघा, पदपरिचयम लिखत म्हणजे इथे दिलेली जी क्रियापद आहेत त्याचा परिचय तुम्हाला द्यायचा आहे, त्याची ओळख करून द्यायची आहे। आता कांक्षेत हा शब्द बघा, हे क्रियापद कांक्षेत, मूळ धातू आहे कांक्ष, एक आत्मनेपद आहे, विधिलिंग लकार आहे, प्रथम पुरुष आणि वचन एक वचन। रक्षेत, रक्षेतचा मूळ धातू आहे रक्ष, एक परस्मैपद, विधिलिंग लकार, प्रथम पुरुष एक वचन। निक्षिपेत, नि अधिक क्षिप, विधिलिंग लकार होईल आणि पुरुष प्रथम पुरुष एक वचन। चौथा श्लोक पहा, एक वाक्येन उत्तरत। क्रोधम केन जयेत? पहिला प्रश्न, क्रोधम केन जयेत? क्रोधम अक्रोधेन जयेत।
दानेन किम जयेत, दानेन कदर्यम जयेत, सत्येन किम जयेत, सत्येन अनृतम जयेत. दुसरा प्रश्न, विरुद्धार्थक शब्दम लिखत. विरुद्धार्थक शब्दम लिखत. क्रोधः, क्रोधहाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? अक्रोधः. असाधूचा विरुद्धार्थी शब्द काय? साधू. सत्यम अनृतम, दानम ग्रहणम. पुढचा प्रश्न, श्लोकात तृतीयांत पदानी चित्वा लिखत. आता हे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. संधी विग्रहम कुरुत, चानृतम. इथे विग्रह काय होईल? च अधिक अनृतम, च अधिक अनृतम. पाचवा श्लोक पाहूयात. एक वाक्येन उत्तरत. दुःखे कान पश्येत, दुःखे दुःखाधिकान पश्येत, सुखाधिकान कदा पश्येत, सुखे सुखाधिकान पश्येत, किंवा सुखाधिकान सुखे पश्येत. संधी विग्रहम कुरुत. प्रश्न दुसरा, संधी विग्रहम कुरुत. शत्रुभ्याम इव, याचा संधी विग्रह काय होईल? शत्रुभ्याम अधिक इव. पुढचं, नार्पयेत, न अधिक अर्पयेत, असा संधी विग्रह होईल. विरुद्धार्थक शब्दम लिखत. सुखम दुःखम, अधिकम न्यूनम. न्यूनम म्हणजे कमी. शोकः हर्षः, शत्रुः मित्रम. जाल रेखाचित्रम पूरयत. इथे तुम्हाला एक आकृती दिलेली आहे, त्याला जाल रेखाचित्र म्हणतात. हे पूर्ण करायचं आहे तुम्हाला. त्यासाठी मध्ये विधिलिंग क्रियापदाने असं दिलं. म्हणजे या श्लोकात आलेले तुम्हाला 2 विधिलिंग क्रियापद लिहायचे आहेत. तुम्ही शोधा स्वतः आणि लिहा. श्लोक 6वा पाहूयात. एक वाक्येन उत्तरत. प्रत्यहं किम प्रत्यवेक्षेत. प्रत्यहं नरः आत्मनः चरितं प्रत्यवेक्षेत. प्रत्यहं नरः आत्मनः चरितं प्रत्यवेक्षेत. चरितं केन तुल्यं मास्तु, चरितं पशुभिः तुल्यं मास्तु. चरितं केन तुल्यं अस्तु, चरितं सत्पुरुषैः तुल्यं अस्तु. संधीं कुरुत. आता इथे संधी विग्रह दिलेला आहे, तुम्हाला त्याची संधी करायची आहे. आता इथे पहिलं दिले पशुभिः अधिक तुल्यम. याची संधी काय होईल? पशुभिः तुल्यम. हा शब्द श्लोकामध्ये आलेला आहे, तसंच लिहायचं आहे. दुसरा बघा, किम अधिक नु. इथे काय होईल? संधी किन्नु. न ला न, किन्नु आणि पहिला उकार. श्लोकात आलेला आहे तो शब्द पाहून लिहायचा आहे. सत्पुरुषैहि अधिक इति म्हणजे काय? याचा संधी काय होईल? सत्पुरुषैरिति. हा सुद्धा शब्द श्लोकात आलेला आहे. नरः अधिक चरितम. याची संधी काय होईल? नरश्चरितम. तिसरा प्रश्न बघा, समानार्थक शब्दानाम युग्मम चिनुत. म्हणजे समानार्थी शब्दांच्या जोड्या तुम्हाला इथून निवडायच्या आहेत आणि त्या लिहायच्या आहेत. प्रत्यहंची जोडी काय होईल? प्रतिदिनम. नरहची जोडी काय होईल? मनुजः. चरितम वर्तनम. पशुः मृगः. तुल्यः समः. सत्पुरुषाः सज्जनाः. सज्जनाः. आता श्लोक 7वा बघूयात. एक वाक्येन उत्तरत. नृपः अर्थान कथम चिंतयेत. नृपः बकवत अर्थान चिंतयेत. बगळ्याप्रमाणे. नृपः कथम पराक्रमेत. नृपः सिंहवत पराक्रमेत. नृपः कथम अवलुंपेत. नृपः वृकवत अवलुंपेत. अवलुंपेत. नृपः कथम विनिष्पतेत.
नृपः शशवत विनिष्पते, सशाप्रमाणे. लिंग लकार, लिंग लकार म्हणजेच विधिलिंग लकार. लिंग लकारस्य क्रियापदानी चिनूत, ते तुम्ही लिहू शकतात शोधून. श्लोकात पशुद्वयम चिनूत लिखच्च, हेही तुम्ही लिहू शकता. पुढचा आहे संधीन कुरु. पहिला आहे शशवत अधिक च. शशवत अधिक च ची संधी काय होईल? शशवच्च. च अधिक अवलुंपेत चावलुंपेत. चिंतयेत अधिक अर्थान चिंतयेदर्थान अशी संधी होईल. अशा प्रकारे मुलांना तुम्ही विद्यार्थ मालेवरचा भाषाभ्यास वहीत पूर्ण करायचा आहे. समजून करा म्हणजे तुमचा अभ्यास चांगला होईल.